मार्कडवाडीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सामना रंगणार आहे। शरद पवार यांनी मार्कडवाडीमध्ये सभा घेतल्यानंतर आज भाजपचे नेतेही मार्कडवाडीमध्ये सभा घेणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत तसंच माजी आमदार राम सातपुते थोड्याच वेळात मार्कडवाडीमध्ये पोहोचणार आहे। या सभेतून ते पवारांच्या सभेला प्रत्युत्तर देणार आहेत। ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीकडून तयार केल्या जाणाऱ्या फेक नरेटिव्हला खोत आणि पडळकर उत्तर देणार आहेत। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा दुपारनंतर मार्कडवाडीमध्ये पोहोचतील। ईव्हीएम संदर्भात आक्षेप असणाऱ्या ग्रामस्थांशी ते भेट घेणार आहेत, चर्चा करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, आपण पाहिला काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी यावर आक्रमक झालेली होती। शरद पवार यांनी तिथे सभा घेतली होती आणि आता त्यांना उत्तर देण्यासाठी महायुतीकडून गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि त्यांचे माजी आमदार राम सातपुते हे सज्ज झालेले आहेत। त्यांच्याकडून उत्तर दिले जाणार आहे। कशा पद्धतीचं वातावरण सध्या मार्कडवाडीमध्ये पाहायला मिळतंय? सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातलं छोटंसं गाव मार्कडवाडी, या मार्कडवाडीमध्ये आता संघर्ष भूमी तयार झाली असं म्हणावं लागेल। निवडणूक निकालानंतरचं हे दृश्य आहे। खरं तर हा संघर्ष आहे तो ईव्हीएम समर्थक विरुद्ध ईव्हीएम विरोधक अशा स्वरूपाचा आहे आणि स्वाभाविकपणे ईव्हीएम समर्थक म्हणत असताना त्यामध्ये महायुतीचे घटक पक्ष येतात, तर ईव्हीएम विरोधक म्हणत असताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष। ज्या महाविकास आघाडीचा राज्यामध्ये पराभव झालेला असला तरी या माळशिरस मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार निवडून आलेला आहे। असं असतानाही देखील आपल्या उमेदवाराला अपेक्षित मतदान या ठिकाणी झालं नाही आणि म्हणून आज मार्कडवाडी ही संघर्षभूमी बनली आहे। काही दिवसापूर्वीच इथे शरद पवार येऊन गेले, इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधून गेले आणि त्यांनी इथे ईव्हीएम विरोधात जी चळवळ किंवा जे आंदोलन उभं करायचं त्याची एका अर्थाने ज्योत पेटवली आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आज मार्कडवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर, त्याचप्रमाणे सदाभाऊ खोत आणि या ठिकाणावरून पराभूत झालेले भारतीय जनता पक्षाचेच पराभूत उमेदवार राम सातपुते हे येणार आहेत आणि ईव्हीएमला होत असलेला विरोध हा आकारांचा विरोध आहे। एक प्रकारचं फेक नॅरेटिव्ह महाविकास आघाडीकडून किंवा विरोधकांकडून पसरवलं जात आहे अशा स्वरूपाचा त्यांचा आरोप आहे आणि या पार्श्वभूमीवरती ते इथल्या लोकांशी संवाद साधणार आहे। इथल्या लोकांना कुठल्याच प्रकारची ईव्हीएममध्ये गडबड झालेली नाही हे पटवून देण्यासाठी ते येत आहेत। मात्र मागचा संघर्ष किंवा मागची तणावाची परिस्थिती लक्षात घेता इथे आजही तशाच पद्धतीचं म्हणजे पोलिसांची संख्याबळ मोठा आहे, मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। काही काळ शरद पवार येऊन गेले त्या दिवशी देखील इथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। एकाच ठिकाणी दोन्ही प्रकारचे फलक आपण पाहतो, म्हणजे एका बाजूला शरद पवारांचा देखील आहे तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा देखील आहे आणि त्यामुळेच या गावामध्ये देखील खरं तर निवडणूक निकालानंतर कुठल्याच प्रकारचं राजकीय वैर हे ठेवायचं नसतं, असायला नको। मात्र या गावामध्ये ते चेतत असताना पेटत असतानाच दिसतंय आणि आज त्याचीच प्रचिती या ठिकाणी येते व प्रश्नाला उत्तर किंवा उत्तराला प्रत्युत्तर असं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।